भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। एसआयटीचे तपास अधिकारी नाशिक कोर्टात दाखल झालेत आणि थोड्याच वेळात खरातला कोर्टामध्ये हजर केले जाईल। तपासाच्या फाईल्स घेऊन एसआयटीचं पथक कोर्टामध्ये पोहोचलंय। किरण सूर्यवंशी यांच्यासह इतर सहकारी सुद्धा कोर्टात दाखल झालेले आहेत। त्यामुळे आज कोर्टामध्ये या संदर्भात काय नेमका निकाल लागणार, त्याला पोलीस कोठडी दिली जाणार की न्यायालयीन कोठडी दिली जाणार, पोलीस कोठडीमध्ये वाढ केली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। एसआयटीचे तपास अधिकारी नाशिक कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात खरातला सुद्धा कोर्टात हजर केले जाईल। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, काय एकूण अपडेट्स आहेत? खरं तर आज भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे आणि यामुळे आज अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्यापूर्वीच नाशिकच्या न्यायालयात परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा खरं तर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। खरं तर अशोक खरातवरती तब्बल आता 10 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर खंडणी असेल, त्याचबरोबर ती महिलांचे अत्याचार असेल, अशा सगळ्याच गुन्ह्यांचा तपास जो आहे आता तो एसआयटी करत आहे। यामध्ये आता एसआयटी थोड्याच वेळात अशोक खरात याला घेऊन न्यायालयात हजर करणार आहेत। मात्र यात पोलीस कोठडीमध्ये वाढ मागून येण्याची शक्यता दाट वाटते, कारण अजून अनेक तपासाचे धागेदोरे हे जे आहेत ते अशोक खरातकडून घेणे बाकी आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।